या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने की तुम्हाला अशी माहिती कोणी सांगणार नाही. म्हणजे काय की यादी कशी पाहायची. आता तुमच्यापैकी बरेचसे शेतकरी मित्र त्यांना संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यांच्या मनामध्ये की पहिली यादी आली, दुसरी यादी आली, मग माझं नाव कोणत्या यादीमध्ये पाहायचं आहे, कसं पाहायचं आहे, मी स्वतःच्या मोबाईलवर यादी पाहू शकतो का, जर नसेल तर मग मी कुठे जायचं आहे, कोणत्या ठिकाणी यादी पाहू शकतो, जर मी पात्र असेल तर मला कसं कळणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर यानंतर तुम्हाला कधीही या प्रकारचे प्रश्न किंवा या प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही अशा पद्धतीची सोपी आणि सरळ माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर या व्हिडिओला आपण सुरुवात करायच्या अगोदर मी पहिल्यांदाच सांगतो की लाभार्थ्यांनी यादी कशी पाहायची आहे. तर मी थंबनेललाच लावलेलं आहे की तुम्हाला कर्जमाफीचा मेसेज आलेला आहे का. आता बघा, जर तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला कर्जमाफीचा मेसेज येतो. म्हणजे असा मेसेज आलेला आहे का कुणाला, तर त्याचं उत्तर आहे होय. जर तुम्हाला मेसेज आला असेल तरच तुमचं नाव त्या यादीमध्ये येईल. याच्या अगोदर म्हणजे मेसेजच आला नाही तुम्हाला आणि तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव शोधतायत तर तुमचा वेळ पण जाईल, तुमचे पैसे पण जातील. तर तसं करायची गरज नाही. थोडं थांबा. जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही म्हणजे SMS येत नाही. कशावर येतो SMS मी परत सांगतो आहे, मोबाईलवर तुमच्या रजिस्टर्ड नंबर जो असेल त्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल. तो मेसेज आल्याच्या नंतरच तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही शोधायला सुरुवात करायची. तोपर्यंत काही करायची गरज नाही. मेसेज आला नसेल तर थांबा. मग आता इथे पहिलं क्लिअर करून घ्या, तुम्हाला मेसेज आला असेल तरच यादीमध्ये नाव शोधायला जा, अन्यथा जायची गरज नाही लगेच. दुसरा मुद्दा, जर मेसेज आलाच नाही तर मग काय, तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील तुमच्या बँकेच्या कदाचित याद्या अजून लागल्या नसतील असा त्याचा अर्थ आहे. या व्यतिरिक्त पण काही टेक्निकल कारण असू शकतं, त्याबद्दल पण मी सविस्तर बोलेल. पण सध्या तरी बघा 99% जे आहे 99% लक्षात ठेवा, लाभार्थ्यांना जे आहे अशा प्रकारे नाही म्हणजे मेसेज आलाच नाही अशी गोष्ट घडणार नाही. तर माझं असं मत आहे की कदाचित एखाद्या शेतकऱ्याला पात्र असून मेसेज येणार नाही, पण मात्र 99% शेतकऱ्यांना येईल. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. त्यामुळे मेसेज येणं अत्यंत गरजेचं आहे. आता येऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे, यादी कुठे पाहावी. तर यादी बघा प्रामुख्याने 2 ठिकाणी पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तर पाहू नाही शकत बघा, कारण ती सध्या सुविधा नाही. आता त्याबद्दल पण मी बोलणार आहे. मोबाईलवर पाहू शकतात का, अगदी स्पष्ट सांगतो ते पण सर्वात महत्त्वाचं 2 ठिकाणी तुम्ही यादी पाहू शकता. नंबर 1, आपले सेवा केंद्र. आता आपले सेवा केंद्रावर तुम्हाला जाणे लागेल, पण त्याच्यासाठी मी सांगितलं ना तुम्हाला, अगदी सविस्तर सांगतोय मी. तुम्हाला मेसेज आला आहे का ते पहा. तुम्हाला कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात असा मेसेज आला आहे का. जर आला असेल तरच आपले सेवा केंद्राला जा, अन्यथा वेळ वाया घालू नका. बरोबर. म्हणजे तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही आपले सेवा केंद्राला गेलात तर तिथे त्यांना त्यांचा स्पेशल एक ID असतो आणि त्यानुसार ते तुमची माहिती टाकून मग तिथे तुमचं जे नाव आहे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं का नाही ते त्यांना बघण्याचा हक्क आहे. त्यांच्याकडे तो जे अधिकार आहे, तर तिथे तुम्ही पण पाहू शकता. बरोबर. पण तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नाही पाहता येणार सध्या. त्यानंतर बघा आणखी कुठे पाहता येईल, तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे म्हणजे उदाहरणासाठी कर्ज असलेले खाते, तर त्या बँकेमधले ज्या खात्यामध्ये आहे तर तिथे तुम्हाला त्या बँकेमध्ये कर्जमाफीमध्ये तुमचं नाव आलं का नाही हे पाहू शकता. पण मी परत तेच मुद्दा सांगतो आहे, त्यासाठी पण तुम्हाला पहिला SMS आला आहे का हे पहिलं पहा. बऱ्याचशा शेतकरी मित्रांना त्यांना काय होतं, संभ्रम निर्माण होतो की नेमकं मग माझं नाव आलं आहे का, बाकीच्यांना तर लाभ मिळाला आहे. तर असं नाही होत. तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही बिंदास जाऊन बँकेमध्ये किंवा आपले सेवा केंद्रामध्ये चेक करू शकता. आता या व्यतिरिक्त पण काही प्रश्न आहेत बघा, मी सर्व प्रश्न घेणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर सध्या तुमचा शेतकरी पात्र यादीमध्ये कर्जमाफीच्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ती यादी पाहू शकता का. तर अगदी बघा याचं उत्तर आहे नाही. मग दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये असा पण पडला असेल की जर आम्ही आमच्या मोबाईलवर नाही पाहू शकत मग गावामधील आमच्या ग्रामपंचायतमध्ये यादी येणार आहे का. तर त्याचं उत्तर आहे होय. त्यामुळेच मी सांगतोय कोणी चिंता करू नका, कोणी चिंता करू नका. नाव माझं यादीमध्ये कसं पाहायचं शेतकरी कर्जमाफीच्या, तर त्या संदर्भात जर एखाद्या शेतकरी मित्राला जर का काळजी वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे आत्ताचा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. अगदी स्पष्टपणे याच्यात सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमचा डाऊट राहणार नाही अशा पद्धतीनेच मी सांगतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये तुमची यादी लागणार आहे. आणि समजा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जर व्हॉट्सअप ग्रुप असेल, कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी गावागावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तर त्या ग्रुपवर पण ती यादी येऊ शकते. त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता. काही एवढं तुम्हाला काळजी करायची गरज आहे का. मग यादी पाहणं
कर्जमाफीची यादी पाहणं हे सोपं काम आहे. तुम्हाला सध्या जे आहे त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या गावामधील तुमच्या बँकेमध्ये ज्या तुमच्या समजा एखादा सहकारी तुमचा शेतकरी मित्र असेल, त्यांनी कर्ज घेतलं होतं, त्यांना लाभ मिळाला आहे पण तुम्हाला नाही मिळाला, तेव्हा मात्र चिंतेचा विषय ठरेल. पण सध्या कोणी चिंता करायची गरज नाही, कारण खूप कमी ठिकाणच्या याद्या लागल्या आहेत, काही ठिकाणच्याच काही जिल्ह्यांच्याच याद्या लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच जाऊन आपल्या सेवा केंद्राला जाऊन वेळ वाया घालण्यामध्ये सध्या तरी काही पॉईंट नाही. आणि अगदी जे आहे ते मी स्पष्ट सांगितलेलं आहे. मग याच्यातनं काय कळालं आपल्याला की अजून याद्या घोषित होणे बाकी आहेत आणि त्यामुळे सध्या नाव यादीमध्ये शोधून काही फायदा होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत कोणीही काळजी करू नये. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे यादीमध्ये नाव पाहणे हे अवघड जाणार नाही. तुमच्या गावामधल्या ग्रामपंचायतच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर समजा तुमच्या गावामध्ये तुम्हाला वाटलं की नाही व्हॉट्सअप ग्रुपला नाही आली किंवा ग्रामपंचायतला आमच्या आणखी माहिती नाही आली, तर तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर बँकेमध्ये जाऊ शकता, तुमच्या जिथे तुमचा जे कर्जाचं खातं आहे तिथे, किंवा तुम्ही आपल्या सेवा केंद्राला जाऊ शकता. पण पहिला मेसेज येऊ द्या, त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत बघा तुम्हाला काही आणखी अडचण असेल. आता जेव्हा तुम्ही यादी पाहायला जाल तर तेव्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड जे आहे, तुमचा आधार कार्ड, तर हे तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे बघा, बरोबर, हे तुम्हाला लागणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. अगदी सर्व प्रश्न तुमच्या मनामधले यादीमध्ये नाव कसं पाहायचं, जर समजा आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहत असतात याद्या आल्या आणि त्यामुळे साहजिकच आहे आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग नेमकं पाहायचं तरी कसं नाव, माझं नाव कोण पाहून देणार किंवा मला कसं कळणार. तर त्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये आहेत, बरोबर. तर या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. या व्यतिरिक्त बरेचसे असे प्रश्न आहेत ते मी अगदी स्पष्टपणे क्लिअर कट तुम्हाला माहिती सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.